नमस्कार भावांनो बहिणींनो. ताई दळायला गेलती तर छकू दिदी म्हणती मला करमू नव्हतं लागलं. हे असे पावसाळ्याचे घरात कपडे वाळू घालणं लागायला लागलेत आहे ना छकू दिदी. आता कपड्याचं नाही टेन्शन झालंय कुठं वाळू घाला. आता ताई बाजऱ्याच्या भाकरी आणि गवाराच्या शेंगा बनवणारे मस्त काळ्या मसाल्या शेंगदाणे लावून तर थोडासा नाही तर मग मसाला नाही भाजणार. आज यसवर लावून बनवीन. दाजीनं यसवर आणले ना तर यसवर लावूनच बनवते. मस्त शेंगा आहे छकू. तर 2-3 बाजऱ्याच्या भाकरी टाकायच्या आणि छकू दिदीला आणली ना चना ती चना डाळ आणली तर ती काय खाय ना. तिला काय खा आता थोडीशी भयाल सोयाबीन आवडती. थोडी रश्याची भाजी बनवते. आधी त्याला एक भाकर टाकून देते आणि तुमचे दाजी येते 2 वाजता तर मग त्याला मी नंतर 2 भाकरी टाकून ठेवी मस्त पतल्या पतल्या. मग आता मला पोळी खाल्लं तर पोटात दुखल्यासारखं लय दुखतंय. म्हणजे मी 2-3 रात्री मी डाळ भात खाल्ला मग मला ॲसिडिटी होती. डाळ भात त्या वरण खाल्लं फिकत. पण मग भया माया शिव जेवणात मग शपथ आहे. मग मी तू जेवण कर जेवण कर. मग त्यानं मला जेवायला लावलं तर मी थोडासा भात खाल्ला या लेकराईबरोबर आणि छकू दिदीला म्हणलं बाळा मग तू काही थोडंसं खाय. मग दाजीनं आईस्क्रीम आणली मग अर्धी मला दिली छकून आणि अर्धी तिनं खाल्ली. तिनं मला शपथ घातली. म्हणलं नको बाळा नाही मम्मी खाय. तर दाजी म्हणे बाजरी दळून आण. तर मग आता मी ती कडू होती तर 4 किलो बाजरी दळून आणली 10 किलो दळण आणले गव्हाचं. हे म्हणते म्हणजे मी काही 20-25 किलो दळून आणत असते. आपल्याला गावाकडची सवय. आपण गावाकडचे लोक आहेत. आपल्याला 2-3 किलोनं पीठ दळून नाही आणावं लागत. पण काय करावं भावांनो बहिणींनो. बाबाला आपल्या मोठ्याल्या पाण्याच्या टाक्या आहेत का 2-2 खंडीनं गहू होतेत माय बापाला. पण मग बाबा म्हणतात तुम्ही घेऊन जा गहू. पण दाजी म्हणतात लय लांब आहे नको रिकामं वजं. पण तुमच्या दाजीनं वजं आणायला पाहिजे. माय बाबाच्या शेतात सगळं असतंय. तुम्हाला सांगते चणे होते तर आम्हाला तुरी हरभऱ्याची डाळ म्हणजे सगळं लगे ज्वारी होती. पण बाबा काही ज्वारी पेरत नाही. आमची लगेच सगळं होतं हिवाळा ज्वारी हे म्हणजे शाळू म्हणतात आमच्याकडं. कसं आहे आई बाबाच्या घरी लगे असे डब्बेच भरेला असतात लगे डाळीचे न्याचे आणि पोठ्यानं. तर पाण्याच्या 2 टाक्या भरून ये गहू तर दाजी आणत नाही. नाहीतर सगळं देतात लगे. मै भाऊ पण तसे नाहीत म्हणत नाहीत ताईला देऊ नका उलटे म्हणतात ताईला द्यायचा. पण दाजी आणतच नाहीत. म्हणतात आपल्या ताईला गहू हे द्यायचा इकत खायचं काम नाही म्हणतात. मग तेवढंच त्याला फरक पडन. खर्च आरसायला कमी खर्च लागतोय असं तसं. तर मग लय गहू होते लगे. मी म्हणते आता सध्या बाबाचे आपल्या मोठ्याला टाक्या आहेत का ते लगे सगळ्यात मोठी टाकी असती ती फुल भरेल आहेत लगे 2 म्हणजे मै बाबा पाहुणे रावणेला येतात ना. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणजे पाहुणे रावणे येतात. त्याच्यामुळं मग बाबा लगे गहू लय ठेवतात. म्हणजे त्याच्या घरचे पाहुणेच खंडत नाही म्हणजे चालूच राहते. आणि आमच्या इकडं कसं आहे सिटीत आहे म्हणून. नाही तर मला इकडं आहे म्हणून एकटी आहे जसं मी. नाहीतर सुरतला मग समजा नातेवाईक नाही मी एकटी आहे. आणि गावाकडं मला म्हणजे आमच्या सिटीनं पांगेलच नाहीत. संभाजीनगरला आहेत मै चुलत भाऊ बहीण मा चुलता सगळे मै चुलता म्हणजे एक चुलता संभाजीनगरला एक चुलत भाऊ बहीण म्हणजे संभाजीनगरला तेच आहेत एवढे. नाहीतर आमच्या नात्यात कोणीच नाही. मै काकाच लहान आहे सगळ्यात लहान आहेत. मै काका तेच संभाजीनगरला राहतात आणि एक चुलत भाऊ संभाजीनगरला राहते. 3घच बाहेर आहेत. नाहीतर मग आमच्या नात्यात कोणीच बाहेर नाही. सगळे गावं धरूनच आहेत. काकाचं घर आहे तिकडं संभाजीनगरला म्हणून ते तिकडे आहेत. आणि गावाकडं पण घर आहे माझ्या काकाचं. मला 5 काका आहे समजा. एक देवा घरी जायले माझे काका कमी वयात. आणि मग तुम्ही विचार करा 5 चुलत्याचे लेकरं बाळ किती असतील ना. आम्ही चुलत बहिणी 6 जणी होतो. तर आता 5 राहिलो. ती पण नाही राहिल्या दुनियात कमीच वयात. तर एवढं गणगोत आहे. भाऊ जर माणसानं चुलत भाऊ तर एवढे आहेत. आमचं परिवार एवढा आहे भावांनो बहिणींनो. तर 2-3 आता तर आम्ही भाऊच बहीण भाऊ होतं चुलते काके धरून तवा आम्हाला कोणालाच लेकरं बाळ नव्हते. तर आमचे 2 टर्क भरायचे. तर आता ते विचार करा आम्हाला वंद्या बहीण भावाला लेकरं झालेत तर किती परिवार मोठा आहे. दाजीचा परिवार मोठा नाही समजा. मला सासू आहेत समजा चुलत देर हे ते समजा एकच देर राहिले 2च चुलत राहिलेत. आता एवढा यायचा मोठा परिवार नाही. लय मोठा परिवार आहे. मला आम्ही बहीण भाऊच होतो तर आमचा 2 मोठा ट्रक भरायचे. लग्न कार्यात आमचंच घरचं वराड किती राहायचं. तर आता आम्हाला सगळ्याला चुलत भावायला बहिणीला सगळ्याला लेकरं बाळ झालेत. एवढा आमचा परिवार मोठा आहे. तिकडचा लय मोठा परिवार आहे. मी तर म्हणते मी तिकडं जर गेले तर हे चुलता म्हणतो इकडे ये बाई. सगळे बाईच म्हणतात मला इकडे ये बाई इकडे ये बाई. दिवाळीला गेलं तर चुलत भाऊ मायावर रुसतात. मग जाणं होत नाही. लय भारी परिवार आहे समजा सुरतलाच कोणी नाही पण तिकडे गेलं ना
केस थोडं एवढं गणगोत आहे मला. लय मोठ्या परिवारातली आहे मी. लय का लय लय भारी वाटते. चुलते काके चुलत भाऊ कोणी म्हणणार नाही भावांनो बहिणींनो मै चुलत भाऊ आहेत, सगळे जीव लावतात. मग नाव वैशाली आहे तर कोणीच मला वैशाली म्हणत नाही, सगळ्याची बाई आहे मी. बाई बाई कोणाला घरातले मग नावच घेत नाही. म्हणजे 5व्या पिढीतली आहे मी. म्हणजे आमच्या घरात पोरीच नव्हत्या तर 5व्या पिढीतली आहे मी लगे. तर सगळे लगे आज्या तर समजा मा नाही राहील, मा आज्या तर मा लय लाड करा जाय. कोणीच मग नाव घेत नाही. आई नाही बाबा नाही चुलते काके नाही, सगळ्याची बाई आहे मी. बाई बाई बाई. मै सासू पण लय जीव लावायच्या आणि बाई शिव बोलत नव्हते, त्याला वाटा जाय लयच. म्हणजे सासूनं कधीच सासरवास नाही केला आम्हाला. आम्हाला ताटात घेऊन जेवल्या त्या इथल्या जीव लावायच्या. म्हणजे आम्हाला सासरवास माहीतच नव्हता. टोस आणायची, खारी आणायचं, बिस्किट आणायचं, शनिवार बाजार भरायचा माहेरात तर तिकडं जायच्या. आणि आम्हाला कधीच पण त्यानं काही खाऊ आणला बाजारातून तर आम्हाला असं नाही केलं लेकाली एक द्यायचं आणि सुनायली एक द्यायचं. लय जीव लावला, कधीच सासरवास नाही केला. सासूचा सासरवास कधीच नव्हता. लय जीव लावायच्या व लगे बाई बाई बाईच होते मी त्याची पण. सासू पण बाई बाईच करायच्या. म्हणजे मग वैशालीचं मन लय चांगलं आहे, लय मनानं मोठी आहे. कधी पण म्हणजे खाया पियाला सगळं जीव लावती अशा करायच्या त्या. तर लय मोठा परिवार आहे. तर मग दाजी म्हणू लागली तू काय आता पोळी खाऊच नको. म्हणजे 4-5 दिवस झाले मी जेवणच नाही केलं. तर लगे जेवण की म्हणजे मला लगे पोळीवर मनच व्हायला. मग ते म्हणे तू बाजऱ्याची भाकर खाऊन पाय म्हणे, खाऊ वाटली तर मग मीठ टाकायचं म्हणे. त्या पीठ मस्त पीठ तर म्हणजे करताना म्हणे भिजवताना आणि मस्त खारी खारी भाकर करून खाय. पण मला खाऊच वाटाना. आता आपला भैया येईन 12 वाजता शाळेतून. भावांनो बहिणींनो तुमच्या ताईला बनवायची सोयाबीन वडी आणि गवाराच्या शेंगा तर पटपट बनवून घ्यावं लागेल. थोडाच वेळ राहिला आहे आपल्याकडं. आपली छोकू दिदीला बरं वाटत नाही त्यामुळं, नाहीतर मी दळायला गेलते. तर हे दळून आणले मी आता. तर ती बाचकीत काढून ठेवले थंड व्हायसाठी. म्हणजे डब्यात मग आई म्हणती कधी पण काढून ठेवायचं. आणि कसं आहे उघडं पागडं ठेवू वाटत नाही, भीती वाटते. त्याच्यामुळं म्हणलं याच्यातच थंड व्हावं द्या, नंतर डब्यात पीठ भरून ठेवीन. एक टेन्शन होतं ताईला तुमच्या. म्हणलं काल मला दळायला जायचं तर चक्कीत जाऊन पाहिलं, छत्री घेऊन गेले तर काल जाऊन पाहिलं चक्कीत. तर लगेच चक्कीत दळणं नव्हती. आहे ना गं छकू दिदी. आज आपलं नशीब किती भारी, आपले बाजऱ्याचं पीठ संपलं होतं आणि गव्हाचं पीठ संपलं. दाजीला मग एकच म्हणलं होतं आज पावसानं येऊ नाही. तर म्हणलं आता आपण दळून आणा. आणि भैया ट्युशनला गेलता मग तर लगेच छत्री हारून आला. आता दाजीने त्याला डबल रात्री छत्री आणली. म्हणलं त्याची त्याला छत्री आणून द्या, ती हरकून येतो हे म्हणे आता सांभाळायला. म्हणलं मग मला दुकानात दळायला जायचं असलं तर आरबळती एकच छत्री म्हणलं घरची. तर व्हिडिओ कसा वाटते नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.